क्लास तुम्हाला सिलेक्ट करायचा असेल, तर पहिले क्लासचा मागच्या वर्षीचा रिझल्ट बघा. काय-काय क्लासवाले आता जसं माझीच फसवणूक काय झाली 2018चा रिझल्ट दाखवतायत 2021च्या प्रिपरेशनसाठी. मी पुण्यात आले, क्लासेस लावले. पण माझा इथे इफेक्टिव्हली अभ्यास होत नव्हता. 2023ची जी एक्झाम होती ती मी पूर्ण मेन्स, प्री वगैरे सगळं मी घरी बसूनच अभ्यास केलेला आहे. एम-पी-एस-सीचं माहितीच नव्हतं कुणाला जोपर्यंत रिझल्ट लागत नाही तोपर्यंत. जेवढं आता विद्यार्थी म्हणतात की हे अवघड आहे, हं. हे जमणार नाही. खरंच तेवढं अवघड आहे का? ही जी फर्स्ट एक्झाम असते, पॅटर्न चेंज नंतर, ही तर सगळ्यात सुवर्ण संधी असते. तुम्ही तुमची इंजिनिअरिंग खूप छान पद्धतीने करा. अभ्यास सिरियसली करा, सगळे क्लासेस अटेंड करा, सगळे प्रॅक्टिकल्स करा. त्याचा इकडे नक्की खूप फायदा होईल तुम्हाला. स्वतःशी खरं राहत नाही, घरच्यांशी खरं राहत नाही, ह्या खूप चुका होतात आणि आपण आपल्या चुका बघत नाही. म्हणजे त्यावर पांघरून टाकतो. नाही आहे, ठीक आहे, आज नाही झालं ना, उद्या करू. हे बेस्ट आहे. आज नाही झालं, उद्या करू. पण थोडासा त्रास द्यायला पाहिजे स्वतःला, की का नाही झालं? कुणाला तर कॉपी करू नये. कोणीतरी आपल्या बाजूचं सकाळी उठत आहे म्हणून मी उठतेय असं करू नये. स्वतःला जे परफेक्ट आहे ना, ते करावं ज्याच्याने तुम्हाला टेन्शन नाही आहे. नमस्कार, मी किरण निंबोरे, वास्तव कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. एम-पी-एस-सी मार्फत घेण्यात आलेल्या इंजिनिअरिंग सर्व्हिस एक्झाम 2023 मधून जनरल लिस्टमधून 5व्या क्रमांकाने आणि मुलींमधून प्रथम क्रमांकाने निवड होऊन असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पदी निवड झालेल्या वैष्णवी गायकवाड मॅडम आपल्यासोबत आहेत. मॅडम, वास्तव कट्ट्यावरती आपलं खूप खूप स्वागत. थँक यू. खरं तर पहिलीच डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची ही एक्झाम होती, जी एम-पी-एस-सीने कंडक्ट केली. कुठलाही अनुभव नसताना कुठलाही म्हणजे जसं आपण पाहतो की एम-पी-एस-सीची एक्झाम होती आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पाहूनच विद्यार्थी अभ्यास करत असतात आणि त्यांचेच रिझल्ट येतात. परंतु इथं कुठले प्रिव्हियस इयर क्वेश्चन पण नव्हते. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न कसा असणार हेही माहिती नव्हतं. तरीही पहिल्याच प्रयत्नात मुलींमधून त्यांचा पहिला क्रमांक आणि क्लास 1 पदी निवड. कसं वाटतं मॅडम? मस्त वाटत आहे सर. ज्यावेळेस एम-पी-एस-सीचा अभ्यास चालू करायचा असं ठरवलं होतं, त्यावेळेस मी असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि डब्ल्यू-आर-डी डिपार्टमेंट याचं स्वप्न बघितलं होतं. बरं. आणि या ॲडमध्ये एकच जागा होती मुलीची. पण मला ते आधी माहिती नव्हतं. पण मी तसाच अभ्यास करत गेले. ज्यावेळेस रिझल्ट आला आणि मुलींमधून पहिली आली, त्यावेळेस कळालं की अरे, जे स्वप्न पहिल्यांदा बघून त्याच ह्याच्यात पडले होते, तीच पोस्ट मिळाली. कारण खूप वेळा असं होतं की आपण एम-पी-एस-सीमध्ये येतो एका पोस्टसाठी आणि आपल्याला कुठल्यातरी दुसऱ्या पोस्टमध्ये समाधान मानावं स्वप्न बदलत लागतं. जातात. स्वप्न बदलत जातात. पण अनायासे मी जे बघितलं होतं मॅनिफेस्टेशनचा भाग म्हणावा मे बी आणि तेच मला भेटलं. सो खूप जास्त आनंद होत आहे. का बरं तुम्हाला हे स्वप्न नव्हते का पडत डेप्युटी कलेक्टर बनणं, नाही. डी-वाय-एस-पी बनणं किंवा राज्यसेवेतून कुठलीतरी पोस्ट घेणे हे हं, स्वप्न हं. नव्हते पडत? नाही सर, याचं कारण माझं ग्रॅज्युएशन सिव्हिल इंजिनिअरिंगमधून झालेलं आहे. बरोबर. ग्रॅज्युएशनच्या वेळेस रस आला या म्हणजे फील्डमधून आणि फील्ड जॉब आणि बाकीच्या सगळ्या गोष्टीमुळे मला याच्यामधूनच पोस्ट घ्यायची होती. त्यामुळे त्यांचा कधी विचार केला नाही. सो अच्छा. असं कधी वाटलं होतं की आपण मुलींमधून पहिले येऊ किंवा नाही. जनरल लिस्टमध्ये आपण 5व्या क्रमांकाने? नाही. रिझल्टच्या वेळेस पण काय झालं, वैष्णवी सर्च केलं मी नाव पी-डी-एफमध्ये. खूप रिझल्ट्स आले. मग मी म्हटलं जाऊ द्या पुढूनच बघूया. कारण म्हणजे एकदम कॉन्फिडन्स आला. मी कधी विचार पण केला नव्हता. एक 10 आघाड्या डोक्यात होता नेहमी प्रिपरेशनच्या वेळेस, की ठीक आहे यायचंय. पण ते एकदम म्हणजे वाटत नव्हतं पॉसिबल अजिबात वाटत नव्हतं. पण म्हणलं ठीक आहे चला बघूया फर्स्टमधून आला रँक तर चांगलंच आहे. बघितलं 5वं नाव होतं. 2-3 जणांकडून कन्फर्म करून घेतलं, की मीच आहे का? रोल नंबर बघितला आणि मग मग नंतर घरी कॉल केला. कारण मी होते जॉबला आणि मग घरचे होते. कॉल केला, की नाही आली आहे म्हणलं काय प्रत. रिएक्शन होतं? दोघं पण रडायला लागले मम्मी-पप्पा. मी पण इकडे रडायला लागली जॉबवर होते तर. पण एकदम स्वप्न झालं पूर्ण. अच्छा. पण स्पर्धा परीक्षेकडे यायचंय किंवा तुम्ही जे स्वप्न पाहिलं होतं, हं, हं, हं. हे म्हणजे का ठरलं होतं? अ, माझे वडील जे आहेत ते हं. थोडेफार संघटनेमध्ये काम करतात. तर ओके. काम करताना त्यांची भेटीगाठी अशा लोकांशी व्हायचे. मग ते त्यांना बघून ते प्रायमरी टीचर आहेत. मग ते त्यांना बघून त्यांना वाटायचं, की आपली मुलगी अशी बनायला पाहिजे आणि म्हणजे फर्स्टपासूनच मी थोडीशी अभ्यासामध्ये होते हुशार, ऐकायचे घरच्यांचं. सो त्यांच्याकडून प्रेरणा भेटली पहिल्यापासूनच. ज्यावेळेस 10th झाली त्यावेळेस त्यांचे जवळचे मित्र आहेत त्यांना जाऊन आम्ही केलं म्हणजे विचारपूस केली, की बी-एस-सी वगैरे करू देत का अजून काहीतरी करू देत. पहिलं असं आपलं असतं ना, की स्पर्धा परीक्षा करायचं आहे, गव्हर्नमेंट जॉबमध्ये जायचं आहे, मग बी-एस-सी करून जनरल हे करणं.
पण मग त्यामध्ये त्यांनी एक सांगितलं, की जे तुम्ही टेक्निकल सिलेबस करून जी तुमची मेंटॅलिटी आणि बुद्धी घडते, ती अशी थोडंफार याच्याने जास्त नाही घडत. कारण तेवढे चॅलेंजेस त्या सिलेबसमध्ये नसतात. इंजिनिअरिंगच्या सिलेबसमध्ये तेवढं फील्ड वर्क, तेवढं एक्सपेरिमेंट्स वगैरे सगळं असतं. बरोबर. मग तसं त्यांनी सांगितलं आणि त्यांनी म्हटलं, की आजकाल IAS, IPS पण हे सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये इंजिनिअरिंगच्या फील्डमधून खूप येतात. म्हणलं ते घ्या, एक चांगला बॅकअप पण राहील. जर हे नाही झालं तर बाकीच्या सगळ्या गोष्टी होतील. त्यामुळे मग सिव्हिल इंजिनिअरिंग चूज केलं आणि 11th-12th पासून. त्यानंतर मग पहिले इंजिनिअरिंग चूज केलं. त्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये कळालं, की जागा भरपूर असतात. म्हणजे त्याची सेपरेट एक्झाम पण आहे आणि त्यामुळे ते प्लस पॉइंट राहील. सो मग सिव्हिल इंजिनिअरिंग चूज केलं. पण सिव्हिल इंजिनिअरिंग चूज केलं, हं. पण बऱ्यापैकी आम्ही पाहतो की मुलींचं प्रमाण खूप कमी हं, आहे. हं, हं, हं. तुम्हाला असं नाही वाटलं? नाही, पहिल्यापासून एम डिसायडेड होतं, की गव्हर्नमेंट एक्झाममध्येच जायचं आहे. हं. आणि जसं-जसं इंजिनिअरिंगचा अभ्यास करत गेले, रुची पण वाढत गेली. म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग चूज केलं, पण माझ्याकडे 2 ऑप्शन्स होती. एक तर मी जनरलसाठी जाऊ शकत होते किंवा इंजिनिअरिंग सर्व्हिसेस. पण त्या फील्डमध्ये रुची वाढत गेली. मग पुढे पी-एच-डी हे ते करायचं थोडंसं डोक्यात येत गेलं. त्यामुळे मग मी याच फील्डसोबत स्टिक राहिले. आणि आधी कसं एक डोक्यात बसलेलं होतं मुलींच्या, की सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणलं, की फील्डवर जावं लागेल, फील्डचे कामं करावं लागतील. पण आजकाल तसं सिव्हिल इंजिनिअरिंगचं थोडंसं बदललेलं दिसत आहे. आपण सॉफ्टवेअरमध्ये पण सिव्हिल इंजिनिअरचे खूप सॉफ्टवेअर आलेले आहेत, ज्याच्यामध्ये गर्ल्स काम करू शकतात. घरी बसून जसं आहे. सो त्याच्यामुळे आता अपॉर्च्युनिटीज खूप वाढलेल्या आहेत. अच्छा. सो माझ्या मग डोक्यात आलं. ज्यावेळेस आता हं, तुमचं ग्रॅज्युएशन झालं, हं, स्पर्धा परीक्षेची तयारी करायची म्हटलं की बऱ्याचपैकी हं, मुलं हं, पुण्याला येतात. तुम्ही कुठे हं. तयारी केली? मी पण आले. त्याच हं. स्पॉट होलमध्ये मी पण पडले, की पुण्याला येऊन अभ्यास होतो. आले स्टार्टिंगला क्लास केला एकीकडे. पण जे आपण म्हणतो, की क्लास कसा निवडायला पाहिजे, याची नॉलेज मला नव्हती. आधी गेटचा अभ्यास केला होता याच्या आधी. पण ते पण असंच केलं होतं, की कुठल्यातरी सरांनी क्लास सांगितला कॉलेजच्या सरांनी, तिथं डोळे झाकून विश्वास ठेवला त्या क्लासवर वगैरे. सेम इथंच थोडेफार चुका झाल्या. मी क्लासची म्हणजे विचारपूस नाही केली. क्लास म्हणजे एक खूप हे आहे, की आता माझ्यासारख्या विद्यार्थीचं आर्थिक पार्श्वभूमी आहे. म्हणजे घरचे एकदम स्टेबल आहे. सो ते मला एक क्लास नाही चांगला भेटला, तर दुसऱ्या क्लाससाठी पैसे देऊ शकतात. पण काही-काही आपले स्टुडंट असे आहेत, जे मी माझ्यासोबतचे पण स्टुडंट बघितले, की तेवढं फायनान्शियल नाही आहे. सो ते एकच क्लास लावतात. क्लास चांगला नसतो. मग ते कुठेतरी मग क्लास 3, क्लास 2च्या पोस्टवर समाधान म्हणून बसतात. त्यामुळं जर क्लास तुम्हाला सिलेक्ट करायचा असेल, तर पहिले क्लासचा मागच्या वर्षीचा रिझल्ट बघा. काय-काय क्लासवाले आता जसं माझीच फसवणूक काय झाली 2018चा रिझल्ट दाखवतायत 2021च्या प्रिपरेशनसाठी. बरं. दॅट इज नॉट रिलेटेबल. तुमचं 2 वर्षामागचा रिझल्ट तुम्ही बघून चूज करा. 2021च्या एक्झामचं प्रिपरेशन करायचं असेल, तर 2020चा रिझल्ट चेक करा, की किती पोरं सिलेक्ट झालेली आहेत. जे सिलेक्ट झालेले आहेत त्यांच्याशी बोला. मेन थिंग जे नाही सिलेक्ट झालेत त्यांच्याशी पण बोला. कारण जे सिलेक्ट झालेत ते फक्त क्लासवर अवलंबून नसतातच. बरोबर. 10 ठिकाणी ते स्वतःचे हातपाय मारतात, 10 ठिकाणच्या नोट्सवरून ते हे करतात. तर तसं एक सिलेक्शनचं क्रायटेरिया ठेवावं आणि जे फॅकल्टी त्या क्लासमध्ये शिकवत आहेत त्यांचं पण क्वालिफिकेशन बघायला पाहिजे. एक्झॅक्टली. बिकॉज त्या फॅकल्टीलाच माहीत नसतं एक्झाममध्ये काय येतंय. ते फक्त समोर येतात आणि शिकवतात. माझ्यासोबत खूप झालेलं सर माझं खूप त्यामुळेच दुसऱ्यांना ब्लेम करणं हे नाही आहे बरोबर. पण थोडाफार एक होतं माझं, की मी फॅकल्टीज बघितल्या नाही. अजून एक काय झालं, की मी स्वतःला टेस्ट केलं नाही. जाऊ द्या आता ते क्लासवाले आहेत त्यांचा तो आहे. पण मी पण चेक करायला पाहिजे होतं, की क्लासमध्ये आज हा टॉपिक झालाय आणि त्यावर जे त्यांनी कंटेंट दिलंय ते एक्झाममध्ये येतंय का? हे पण तुम्ही चेक करायला पाहिजे. सो आणि जर नाही तुम्हाला तफावत भेटत आहे ना, तर तुम्ही डायरेक्ट क्लास चेंज करायला पाहिजे. नाहीतर दुसरे तुमचे स्टेप्स घ्यायला पाहिजे किंवा तुमच्या सभोवताली पण विचारायला पाहिजे, की माझं असं चालू आहे, माझ्या क्लासमध्ये हे, तुझं काय? अशी थोडीशी चर्चा झाली पाहिजे. सो क्लास सिलेक्शन हे महत्त्वाचं आहे. मग मी पुण्यात आले, क्लासेस लावले. पण माझा इथे इफेक्टिव्हली अभ्यास होत नव्हता. घरी बसून मी त्याच वर्षी म्हणजे मागच्या वर्षी गेटचा अभ्यास केला होता. सो मला माझं घरी बसून मी कसा अभ्यास करते हे माहीत होतं. डोक्यात पॅटर्न लक्षात होतं आणि क्लास पण थोडाफार चांगला नव्हता. मग मी डिसाईड केलं, की मी घरी जाऊ. 2023ची जी एक्झाम होती ती मी पूर्ण मेन्स, प्री वगैरे सगळं मी घरी बसूनच अभ्यास केलेला आहे. क्या बात है! नाही, खरं तर क्लास लावावा न लावावा हा वैयक्तिक प्रश्न हो, आहे. हो, हो. ज्याच्या त्याच्या हो. अभ्यासावरती किंवा अभ्यासावर. त्याला हो. एम-पी-एस-सी किती किंवा स्पर्धा परीक्षा हो. किती माहिती हो. याच्यावरती डिपेंड हो, करतं. हो, हो. ज्याला गरज आहे त्यांनी लावला पाहिजे, ज्याला नक्की. गरज नाही त्यांनी लावलं नाही पाहिजे. येस, फक्त येस. हे ओळखता आलं पाहिजे. हां. आणि तुम्ही म्हणजे क्लास सिलेक्ट करायचा जो क्रायटेरिया हं. सांगितला, तुम्ही सांगितलं तसं बऱ्याचपैकी विद्यार्थ्यांची फसवणूक, तुमची फसवणूक हो, झाली हो, तशी हो. बऱ्याच विद्यार्थ्यांची फसवणूक होत असेल. दाखवताना एक दाखवलं जातं, हो, हो. असताना वेगळं असतं. हो, सगळं हो. जाहिरातीवरती हो, चाललेलं हो. असतं. परंतु विद्यार्थ्यांनी खरं तर याच्यातून हाही मेसेज घेणं गरजेचं आहे, की हं.
कुठलाही क्लास करताना आधी पूर्ण माहिती घेणं हो. गरजेचं आहे. कारण हो. ठीक आहे, त्याच्यातून पैसा जातो तो भाग वेगळा आहे. पैसा परत टाईम. कमवू शकता, पण हं. तुमचा टाईम जो टाईम जातो, जातो. हां. तो खूप महत्त्वाचा असतो. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी ते सिलेक्शन खूप काळजीपूर्वक करणं गरजेचं खूप आहे. इम्पॉर्टंट. मग घरी क्लास संपल्याच्या नंतर घरीच गेलात तुम्ही? हो, मी घरीच गेले. तिकडे कसा अभ्यास करायचा? तिकडे मी आता पहिले आमची एम-सी-क्यू एक्झाम होती. नंतर डिस्क्रिप्टिव्ह चेंज झाली. बरोबर. मग त्यासाठी जे मी पहिले कंटेंट चेक केलं, की डिस्क्रिप्टिव्हच्या हिशोबाने मी जे शिकलेली आहे मागच्या क्लासमध्ये, ते मॅच करतंय का? मला वाटलं नाही करत. मग मी दुसरं ऑनलाईन क्लासेस घेतले. घरी सकाळी ते ऑनलाईन क्लासेस असायचे. क्लासेसच्या आधी मी उठायचे. कारण माझं असं होतं, की मी नाईटला स्टडी करायचे. जास्त इफेक्टिव्ह तेव्हा व्हायचा. सो क्लासच्या वेळेस मी उठायचे. क्लास करायचे पूर्ण. त्यानंतर क्लासमध्ये जे झालं त्याची एकदा रिव्हिजन करायचे आणि मागचा जो सब्जेक्ट होता, जो आता क्लासमध्ये एक सब्जेक्ट चालू आहे आणि त्याच्या आधीचा एक सब्जेक्ट, तर त्या आधीच्या सब्जेक्टचे रिव्हिजन करायचे आणि नोट्स काढायचे त्याचे. आणि लास्टला मी माझं दिवसाचं शेड्यूल बघायचे, काय-काय झालंय, इफेक्टिव्हली स्टडी झाला आहे का नाही, हे सगळं बघायचे आणि सम सॉल्व्ह करायचे. संध्याकाळी असं शेड्यूल असायचं माझं. हे सगळं घरीच बसून? हे सगळं घरी बसून. अभ्यासिका वगैरे? नाही लावली. मी माझ्या रूममध्येच बसून म्हणजे असं झालेलं आहे खूप वेळा, की मी रूमच्या बाहेर पण दिवसभरातून पडायचे नाही. कारण बाहेर कोणीतरी आलेलं असतं. ते आपली विचारपूस करतात. काय चालू आहे? काय कसं चालू आहे? चालू आहे? मग मी सांगून द्यायचे, "झोपली आहे म्हणून सांग." किंवा मम्मीला सांगून द्यायचे. मम्मी असायची, की "काहीतरी करत आहे म्हणून सांग. घरी नाही आहे म्हणून सांग. इथे नाहीच आहे म्हणून सांग. पुण्यामध्ये आहे म्हणून सांग." म्हणजे खूप वेळा असं झालं, की माझ्या बाजूच्यांना पण माहीत नसायचं, की मी घरी आहे किंवा घरीही आली आहे म्हणून. त्यांना सगळ्यांना सांगून दिलं होतं, की पुण्याला एम-टेक करत आहे म्हणून. बरं. एम-पी-एस-सी करत आहे हे पण सांगितलं नव्हतं. मी सांगितलं होतं, की मी एम-टेक करत आहे पुण्याला. हं. गेटचं कारण गेटला थोडेसे मार्क्स चांगले आले होते, त्यामुळे जरा झालं होतं ते सगळीकडे. मग सांगितलं एम-टेक करत आहे, असंच सांग. सो क्या बात है! एम-पी-एस-सीचं माहितीच नव्हतं कुणाला जोपर्यंत रिझल्ट लागत नाही तोपर्यंत. ग्रेट. हां. म्हणजे तो प्रश्नच नव्हता. अजून किती हां. दिवस? हां. काय हां. करते? हा प्रश्नच तुमच्यापर्यंत येत मी नव्हता. रोज घरच्यांना सांगायचे, "नाही करत आहे, सांगू नका." कारण घरच्यांची इच्छा असते ना, की एम-पी-एस-सी करते माझी मुलगी हे सांगणं. अधिकारी होणारे हा आधीच मोठेपणा हां, असतो. खूप असतो. कारण ते स्वप्न माझ्या वडिलांनी बघितलं होतं, सो त्यांना तो होता आणि त्यांना विश्वास खूप होता. म्हणजे बरोबर. मी त्यांच्यासाठी आधीच अधिकारी झाले होते. सो ते सांगायचे, तर मी पावला-पावलांना त्यांना लक्षात करून द्यायचे, "नाही पप्पा सांगू नका, मी नाही करत आहे." हे असं असं नाही, होतं घरी. बरोबर आहे. कारण हो. नंतर अपेक्षा खूप ठेवलेल्या असतात, स्वप्न पाहिलेले असतात आणि हां. भविष्यामध्ये जर कदाचित नाहीच झालं, तर त्याचा त्रास सगळ्यात जास्त त्यांनाच होतो. हो, 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 हो. तर यासोबत आता तुम्ही तर घरी अभ्यास करत होता. हं. तुम्ही क्लास केला पुण्याला, त्यावेळेस हं. ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न होता. हो, हो, हो. तुम्ही घरी अभ्यास करायला सुरुवात केली त्यावेळेस तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न पॅटर्नचा अभ्यास ती केला. तयारी कशी केली? त्याच्यासाठी काही क्लासेस वगैरे केले? हां, त्यासाठी मी सेकंड क्लासेस लावले होते. हं. पण आता हे 2 वेज आहेत आपल्याकडे ऑब्जेक्टिव्ह, डिस्क्रिप्टिव्ह. प्रत्येकाने ते पण बघितलं पाहिजे, की वेअर यू स्टँड बेटर. ज्यावेळेस ऑब्जेक्टिव्ह होती त्यावेळेस माझं कसं आहे, मी एम-सी-क्यूला जास्त नव्हते म्हणजे पण डिस्क्रिप्टिव्ह मला माहिती की एक सब्जेक्ट मला दिला, तर मी त्याचं विश्लेषण खूप चांगल्या पद्धतीने लिहू शकत होते. हं. सो डिस्क्रिप्टिव्ह माझ्यासाठी येणं म्हणजे खूप मोठी गोष्ट म्हणजे चांगला बदल चांगला होता. बदल. काही-काही जणांनी नव्हता काही-काही जणांसाठी, पण माझ्यासाठी खूप चांगला बदल होता तो. पहिल्यापासून ज्यावेळेस मी इंजिनिअरिंगमध्ये ग्रॅज्युएशन केलं, त्यावेळेस चांगलं लिहायचे मी. म्हणजे डिस्क्रिप्टिव्हमध्ये लिहिताना ना सर, एक क्वेश्चन आला समोर, तर सगळ्या क्वेश्चनला आपण जनरलाइज केलं पाहिजे, की पहिले काय लिहायचं. मी माझं एक जनरलाइज साचा जो म्हणतो आन्सर रायटिंगचा तो तयार करून ठेवला होता. पहिले आता एक स्टोन आलं. स्टोनची डेफिनिशन, नंतर त्याचे टाइप्स, नंतर त्याचे युजेस आणि त्याचा प्रॅक्टिकल व्ह्यू पॉइंट आणि त्याचे डिसएडव्हांटेजेस. असा ओके. मी साचा बनवून प्रत्येक क्वेश्चनसाठी ठेवला होता. स्टार्टिंग इंट्रोडक्शननी करायची. जसं मी हे कशावरून ठरवलं, यू-पी-एस-सीचे पण मी खूप आन्सर रायटिंगचे व्हिडिओज बघितले. जसं तुम्ही सांगितलं डिस्क्रिप्टिव्ह फर्स्टच एक्झाम होती. आमच्याकडे मागचा काही हे नव्हता, ट्रॅक रेकॉर्ड नव्हता. तर मी इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचे वगैरे बघितले होते आणि त्या मुलांचं थोडंसं माझ्या ह्याच्यात आणलं होतं, की एक छोटीशी डायग्राम आली पाहिजे. डायग्राम नसेल तर एक चार्ट तयार करा मग तुम्ही. टाइप्स लिहा, एक स्टोन लिहा, त्याचे टाइप्स लिहा, त्याचा खाली छोटा चार्ट काढा, त्याचे एडव्हांटेजेस लिहा, डिसएडव्हांटेजेस लिहा. त्याच्यातले कंटेंट्स लिहा. सो असा जो साचा होता तो मी प्रत्येक क्वेश्चनसाठी माझा तयार करून ठेवला होता मी. क्या बात है! हां, अशी मी डिस्क्रिप्टिव्हसाठी तयारी केली होती. तर तुम्ही जी तयारी केली, हं, आता राज्यसेवा म्हणजे सिव्हिल हं, सर्व्हिसेससाठी जी एक्झाम होणार आहे हं, डिस्क्रिप्टिव्ह, हं, हं. त्यांच्यासाठीच हा पॅटर्न लागू होऊ शकतो? लागू होऊ शकतो. जसं मी सांगितलं इंट्रोडक्शन, मेन बॉडी आणि कन्क्लुजन. हे असं तयार केलं तर आपलं क्वेश्चन आन्सर पण लेंदी होतं आणि त्यातला कंटेंट पण आपण समोरच्याला
पेपर चेकरला देतो ना, की मी कन्क्लुजन लिहिलंय, मी मेन बॉडी लिहिली त्याला शोधावं नाही लागत आपल्या क्वेश्चनमध्ये की कुठं काय लिहिलंय. तर मला वाटत आहे तसं होईल, की तुम्ही एक पॅटर्न तुमचा स्वतःचा युनिक पॅटर्न एक बनवून ठेवा. तो प्रत्येक क्वेश्चनला लागू होतोच. ओके. जेवढं आता विद्यार्थी म्हणतात की हे अवघड आहे, हं. हे जमणार नाही. खरंच तेवढं अवघड आहे का? कारण तुम्ही केलंय ते. खरं तर ही जी फर्स्ट एक्झाम असते पॅटर्न चेंज नंतर, ही तर सगळ्यात सुवर्ण संधी असते. अवघड तर नाही आहे सर, कारण कॉम्पिटिशन खूप कमी झालेली आहे त्यांच्यासाठी. अवघड नाही आहे, फक्त मन लावून करा, एकदम मस्त करा, स्वतःचं सगळं देऊन करा. सो इझी जाईल मला नाही वाटत. मग हे तुम्ही मटेरियल कुठून उपलब्ध केलं? मी जे क्लासेस लावले सेकंड टाईम त्यांचंच मटेरियल होतं. ते आम्हाला क्लासमध्ये शिकवायचे आणि म्हणजे माझं असं मत आहे, की पूर्ण एखाद्या क्लासेसवर डिपेंड राहू नये. आता प्रत्येकच क्लास सगळ्याच सब्जेक्टचं पूर्ण देऊ नाही शकत. तर त्या क्लासेसचं जे मला चांगलं वाटलं मी ते घेतलं. माझ्या आधीचे गेटचे नोट्स होते त्याच्यातून घेतलं. मी थोडेसे ई-एस-सीच्या नोट्समधून थोडेसे सब्जेक्ट्स घेतले. थोडेसे YouTubeवरच्या लेक्चर्सनी मी सब्जेक्ट घेतले. सो मला जिथं लॅक वाटत आहे, हा सब्जेक्ट इथे लॅक वाटत आहे किंवा त्यांचे नोट्स मला कळत नाहीयेत, तर मी असं सगळीकडून घेतलं थोडं-थोडं. अच्छा. आणि असे माझे नोट्स तयार केले. पण मग आता जे नवीन विद्यार्थी असतील, हं. पॅटर्न बदललाय, हं. तुम्ही पहिले आलात. हं. बऱ्याच विद्यार्थ्यांना अजूनही इंजिनिअरिंगमध्ये कुठल्या एक्झाम असतात हं, किंवा हं, आता तुम्ही जी एक्झाम दिली हं. अ, MPSCची. MPSCची, हं. हे देखील खूप जास्त विद्यार्थ्यांना माहीत नसतात. हं. काय सांगाल या विद्यार्थ्यांना, की जर या क्षेत्रात यायचं यायचं. असेल इंजिनिअरिंग सर्व्हिसेसमध्ये, तर कशा पद्धतीत तयारी केली पाहिजे त्यांनी? मला वाटत आहे पहिले स्वतःची एक निश ओळखायला पाहिजे, की आपण MCQमध्ये चांगले आहेत का डिस्क्रिप्टिव्हमध्ये चांगले आहेत. सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये दोन्ही एक्झाम्स आहेत. MCQनीच जायचं असेल तर SSC JEE आहे किंवा बाकीच्या सेंट्रल्सच्या पण एक्झाम आहेत. आणि डिस्क्रिप्टिव्हमध्ये जर तुमचा त्यामध्येच हे असेल तर डिस्क्रिप्टिव्हच्या पण एक्झाम्स आहेत. तर पहिले स्वतः बेस्ट कशात आहे हे निवडलं पाहिजे आणि तुम्ही एक फील्ड निवडली ना, तर त्याच्यातली ज्यांनी ते स्वप्न जगलेलं आहे, ज्यांचं ते पूर्ण झालेलं आहे, त्यांच्याशी जाऊन पहिले संवाद साधला पाहिजे. आपण कसं करतो, म्हणजे घरचेच करतात, की हा रिलेटिव्ह आहे, हा थोडा शिकलेला आहे, याच्याकडे घेऊन जाऊ, त्याच्याकडे घेऊन जाऊ. असं ओपिनियन घेण्यापेक्षा जे त्यातले आहेत ना, त्यांचं ओपिनियन जरा जास्त कामाला येतं आणि असं पण नाही करायचं, की 10 वर्ष आधी तो झाला आणि मी आज चालले त्याच्याकडं. ते रिलेटिव्ह होत नाही. कारण सगळ्यांना जसं माहिती आहे, एक्झामचं पॅटर्न दरवर्षी चेंज होतं. राईट. सो जस्ट ज्यांनी 2-3 वर्ष आधी एक्झाम क्रॅक केली आहे, त्यांच्याकडे जावा. थोडंसं त्यांचं ओपिनियन घ्या, त्यांचं स्टडी मटेरियल बघा, त्यांनी कसा अभ्यास केलाय, त्यांची स्ट्रॅटेजी काय, याच्याने पॉइंट्स कलेक्ट करून तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी आणि तुमचं डिसाईड करा गोल. आणि जे डिसाईड करा त्याच्यासाठी मिनिमम 3 इयर्स तरी तुम्ही द्या. बरोबर. 3 इयर्समध्ये काय होत नाही तर प्लॅन बी ठेवाच एक मागे. मॅक्झिमम मला तर 3 वर्षच वाटत आहे सर. कारण होतं 3 वर्षात किंवा 3 वर्षात आपल्या चुका तरी कळून घ्या. असं नका करू की 3 वर्ष झालं तुम्ही सेम चुका करत आहे. 1 वर्ष झालं चुका ओळखा. असं थोडंसं पुढे जा. 3 वर्षात स्वतःला ओळखू शकतो आपण. पुढे जायचं की थांबायचं? हां. आता काय लोकं आहे, काय नाही. बट मला तरी नाही, माझं वाटतं की वैयक्तिक मत तेच आहे, की हां. एक 3-4 वर्ष हो, जास्तीत हो. जास्त 5 वर्षात हो, तुम्हाला हो. कळलं पाहिजे, की आपण हो. थांबलं पाहिजे, की पुढे पुढे जायचंय. चाललं पाहिजे. शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न आहे. हो. तर ही नक्की एक्झाम कशी असते तुमची? म्हणजे पूर्वपरीक्षेपासून कसे टप्पे असतात त्याचे? आमची पूर्वपरीक्षा जी राज्यसेवेची पूर्वपरीक्षा असते, तोच सेम पेपर असतो. बरोबर. 2 पेपर फॉर्म असतात. एकदाच भरला जातो. फॉर्म एकदाच भरला जातो. पोस्ट सिलेक्ट एकदाच केलेले जातात. 2 पेपर्स असतात. CSATचा आणि GSचा. ती असते प्रिलियम. त्यानंतर मेन्सचे 2 पेपर्स असतात. 200-200 मार्काचे 2 पेपर असतात आणि इंटरव्ह्यू 50 मार्काचा असतो ओके. आमचा. मग तुमचे राज्यसेवेसोबत तुमची प्रिलियम होते. हो. रिझल्ट राज्यसेवेचा आणि तुमचा सेम लागतो, की इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचा वेगळा वेगळा लागतो? कट ऑफ लागतो आणि त्यांचा वेगळा कट ऑफ लागतो. ओके. हं. मग याच्यामध्ये फक्त इंजिनियर जे असतील हं. तेच फक्त हो, तेच include क्वालिफाय होतात. होतात. हो. इंजिनिअरचं क्रायटेरिया. अच्छा. आणि ह्याचे जे काही 2 पेपर असतात तुमचे डिस्क्रिप्टिव्हचे, मेन्सचे, ते कसे असतात? म्हणजे जो पहिला पेपर असतो तो स्ट्रक्चरल बेस्ड पेपर असतो. स्ट्रक्चरचे सगळे सब्जेक्ट्स असतात आणि दुसरा पेपर थोडासा रायटिंग बेस्ड म्हणजे थेरॉटिकल जे सब्जेक्ट्स असतात त्याचा दुसरा पेपर असतो. दोन्ही डिस्क्रिप्टिव्हच डिस्क्रिप्टिव्ह असतात. हो, असतात. हो. दोन्ही पेपर डिस्क्रिप्टिव्ह असतात. पहिल्याचं आणि दुसऱ्याच्या सिलेबसमध्ये काय फरक असतो? सिलेबस पूर्ण सब्जेक्ट वेगवेगळे असतात ना. आणि हे सगळे सब्जेक्ट हे तुमचे इंजिनिअरिंगला झालेलेच सगळे सब्जेक्ट्स असतात ते. ओके. हो. त्यामुळं आत्ता असं आधी कसं होतं सर, इंजिनिअरिंगचे पोरं अभ्यास इंजिनिअरिंगला करायचे नाही. एक एक्झामच्या आधी अभ्यास करायचे पण हे. पण मी ज्यावेळेस इंजिनिअरिंग दिली त्यावेळेस मी युनिव्हर्सिटी टॉपर वगैरे होते. सो त्या अभ्यासाचा मला खूप फायदा इकडे झालाय. मी प्रत्येक एक्सपेरिमेंट स्वतःहून जाऊन फील्डवर करायचे. प्रत्येक गोष्टीमध्ये सहभाग घ्यायचे. प्रोजेक्ट्स असू, काही असू. तर जे मी एक्सपेरिमेंट्स केलेत ना, ते मला इथे रटाव नाही लागले
किंवा मला त्याचं प्रोसिजर नाही लक्षात ठेवावं लागली, कारण मी स्वतः त्या फील्डवर जाऊन परफॉर्म केलेले आहेत. सो हे पण एक महत्त्वाचं सांगणं आहे, की तुम्ही तुमची इंजिनिअरिंग खूप छान पद्धतीने करा. अभ्यास सिरियसली करा, सगळे क्लासेस अटेंड करा, सगळे प्रॅक्टिकल्स करा. त्याचा इकडे नक्की खूप फायदा होईल तुम्हाला. तुम्ही हं. सांगताय पण हे होतंय आता सध्या? ते करण्यावर आहे. काय-काय करतात पण काय-काय करत पण आहेत. पण आधी नव्हतं होत, पण आता त्यांनी करायला पाहिजे असं मला वाटतंय. बरोबर. हां, कारण आधी नाही. तुम्ही हे सिरियसली केलं म्हणून तुम्हाला मी झालेली आहे. इकडे फायदा झाला. हो, खूप फायदा तुम्ही जर झाले. तिकडे रट्टा मारला असता हां, आणि ते असं हां, तुमच्या इंजिनिअरिंगचं हां. वन नाईट म्हणजे हो, एक्झामच्या हो, आधीचे हो, नाईट हो, रात्रभर हो. अभ्यास करतात हो, हो. आणि आणि दुसऱ्या दिवशी जातात. पेपरला हां. जातात. तर ह्या तर झाल्या चुका. परंतु हं, स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना तुम्ही पुण्यामध्ये पण अभ्यास केला, हं. घरी पण तुम्ही घरी अभ्यास पण केला. अभ्यास केला. हं. काय चुका होतात बरं विद्यार्थ्यांच्या? कसं होतं सर, लोकं ना दाखवायला खूप अभ्यास करतात आजकाल. लायब्ररीमध्ये जायचं, दिवसभर पुस्तक उघडून बसायचं. तुला माहिती तुझं पुस्तकातलं एक पेज पण वाचून होत नाहीये. पण तू तिथे बसत आहे. ठीक आहे, बसायला पाहिजे, सवय वगैरे होईल. पण ना ते स्वतःला एक म्हणजे आता माझं कसं करायचे, मी 1 तास अभ्यास करायचे ना, मी थोडं रिकॉल करायचे, स्वतःला क्वेश्चन विचारायचे, की तू काय केलं? किती केलं? काय केलं? जर आपण एक लेक्चर पण बघत आहे, लेक्चर 3-3 तासाचे लेंदी असतात. 3 तास कुणाचंच लक्ष राहत नाही लेक्चरमध्ये. बरोबर. कधी-कधी अर्ध्या तासातच आपण आउट होऊन जातो. पण ना ते एक थोडंसं रिमाइंड करायला पाहिजे स्वतःला. काय करत आहे? लेक्चरमध्ये काय शिकवलं? तुला कळालं का? नाही शिकवलं ना, परत एकदा रिपीट बघा. या चुका भरपूर होतात, की आपण प्रिटेंड करतो. स्वतःशी खरं राहत नाही, घरच्यांशी खरं राहत नाही. या खूप चुका होतात आणि आपण आपल्या चुका बघत नाही. म्हणजे त्यावर पांघरून टाकतो. नाही आहे, ठीक आहे. आज नाही झालं ना, उद्या करू. हे बेस्ट आहे. आज नाही झालं, उद्या करू. पण थोडासा त्रास द्यायला पाहिजे स्वतःला, की का नाही झालं? आज तुझ्या का नाही डोक्यात झालं? विचार काय होते? तुझ्या बॅक ऑफ द माइंड काय चाललंय का? हे थोडं स्वतःला क्वेश्चन आन्सर जरा करायला पाहिजे. जे मी फर्स्ट अटेम्प्टमध्ये चूक केली. मी टेस्ट केलं नाही स्वतःला, जास्त क्वेश्चन पेपर सॉल्व्ह नाही केले. पण त्या चुका मी सगळ्या भरून काढल्या. म्हणजे माझा जो अटेम्प्ट होता यामध्ये. अर्थातच तुम्ही चुका सुधरवल्या हो, म्हणून तुमचं हो, सिलेक्शन झालं हो. आणि बरेच विद्यार्थी आहेत की ते स्वतःच्या चुकांमधून शिकतच हां, नाहीत. हां. ते राइट दुसऱ्यांच्या आहे. चुकांमधून शिकत असतात. हां, हां. ते बरं पण आहे. मला एक सांगा, ज्या दिवशी रिझल्ट लागला हं, त्यानंतर जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं की हं, पालकांनी कुणीतरी सिलेक्ट झालंय नवीन, हं. त्यांच्याकडे जाऊन माहिती घेतली पाहिजे. हो. तुमच्याकडे येत होते म्हणून? हो, आता तर रोज डेली बेसिसवर कुणा ना कुणाचा कॉल असतो किंवा कोणी ना कोणी येतात. तर माझं त्यांना हेच सांगणं आहे, की तुम्हाला जर करायचं असेल तरच त्या फील्डमध्ये या. माझ्याबरोबर आहे, माझ्या पप्पांचं लहानपणापासून मला सांगणं होतं. एक्झॅक्टली. पण मी गेट पण दिली. असं नाही केलं, की त्यांचं सांगणं होतं म्हणून मी कॉलेजपासून स्टार्ट केला अभ्यास. ज्यावेळेस ते मला रिअलाईज झालं, की नाही मला हे करायचं आहे आणि माझ्याकडून हे होईल. त्याच वेळेस मी उतरले याच्यामध्ये. तर असं नका करू, की कोणीतरी सांगत आहे म्हणून करा. स्वतः पण त्याचा एनालिसिस करा आणि स्वतः पण बघा, की होईल का तुमच्याकडून बरोबर. नक्की. कारण तुमच्या हं. पालकांची जशी तुमच्या हां, आई-वडिलांची इच्छा होती की हां. मी अधिकारी झालं पाहिजे. तसं हं. प्रत्येक पालकाला वाटतं प्रत्येक किंवा हां, तुमचे जे रिलेटिव्ह असतील त्यांना हां, वाटतं ही झाली तर माझी मुलगी झाली पाहिजे, माझा हां, मुलगा झाला पाहिजे. हां, हां. त्यांचं स्वप्न काय आहे? हां. याच्याकडे पण ते पाहणं थोडंसं गरजेचं आहे. बघा. कारण ही माहिती लेंदी प्रोसेस आहे. रोज स्वतःला डाऊट येतो. रोज आपल्याला जरी नाही डाऊट आला, तरी कोणीतरी दुसरं आपल्याला डाऊट आणून देत असतं किंवा दुसऱ्याकडे बघून पण आपल्याला डाऊट येत असतो. सो डाऊट याचे असंख्य कारण आहेत. पण तुमचा वाय जर असेल नक्की, फिक्स असेल, की मला हे का करायचंय, तर मग ते होऊन जातं. म्हणजे ते आपण रिमाइंड करू शकतो. अगदी बरोबर आणि हे हं. पालकांनी खरं तर लक्षात घेणं गरजेचं आहे. हां, हां, हां. मॅडम डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आता हं. बऱ्याच लोकांच्या मनामध्ये, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भीती आहे. भीती आहे. हं, डिस्क्रिप्टिव्ह तुम्ही तर पहिला पेपर डिस्क्रिप्टिव्ह मध्येच दिला हं. आणि दिलेलं आहे. हं, आज तुम्हाला पोस्ट मिळाली. हं, काय आता प्रत्येक जण सांगतात की रायटिंगची प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस हं, करा. हं, हं, ती कशी करायची हं. हेच कोणाच्या लक्षात येत नाही. मला असं वाटतंय ना, आता 100 लोकं पेपर देत आहेत. पण तुम्हालाच का त्यांनी मार्क दिले पाहिजेत? हे थोडंसं प्रत्येकाचं लिहिताना ते तुमच्या डोक्यामध्ये आलं पाहिजे, की मी वेगळं काय देतंय? वेगळं असं नाही, की वेगळं फक्त लिहिण्यावर नसतं. तुमचं प्रेझेंटेशन पण एक वेगळं असतं. तुमचं हँडरायटिंग, तुमचं हायलाइट करणं, या सगळ्या गोष्टी पण जे नॉन टेक्निकल भाग आहे ना डिस्क्रिप्टिव्हचा, तो जरा जास्त मोठा आहे रॅदर दॅन नॉलेज. तर मग मला असं वाटतं, की त्याच्यावर जरा जास्त काम करायला पाहिजे. अ, म्हणजे जर मी एखादा म्हणजे मला काय वाटतं, की फक्त टेक्निकलच नाही, जर तुम्हाला खरं डिस्क्रिप्टिव्हमध्ये तुमचं रायटिंग चांगलं करायचं असेल ना, तर मी या पाण्याच्या बाटलीला बघून सुद्धा मला सुचायला पाहिजे, की मी याच्या बाबतीत काय लिहू काय शकते लिहू शकते? किंवा काय मी वेगळं लिहू शकते. सो डिस्क्रिप्टिव्हचा अभ्यास असंच नाही, की तुम्ही असं करा. तुम्ही चालता म्हणजे कुठे जरी बघताय, तरी तुम्ही तुमच्या डोक्यात ते फिरत आलं पाहिजे, की मी हा पॉइंट लिहू शकते. मी असं थोडंसं वेगळं करू शकते माझ्या आन्सरला. तर ते थोडं जास्त मला करावं असं वाटतंय. बरोबर. कारण हं, विद्यार्थ्यांनी ते हं, लक्षात घेणं पण गरजेचं आहे. हं, परत जनरल ज्यावेळेस विद्यार्थी अभ्यास करत असतात, हं, हं. आता तुम्ही पूर्वपरीक्षेचा पण म्हणजे हो, ऑब्जेक्टिव्हमध्ये पण हो, अभ्यास हो. केला, डिस्क्रिप्टिव्हमध्ये. बऱ्याच विद्यार्थ्यांना 8-8 वर्ष पण लागतात. हं, हं.
पूर्वपरीक्षा पास व्हायला. हो. काही त्यानंतर पोस्ट घेऊन पण जातात. हां. नक्की काय चुका होतात अशा यांच्या, की एवढा वेळ लागतो? मला तेच वाटतं ते स्वतःच्या चुका बघत नाहीत, की पहिल्या ही अटेम्प्टमध्ये सगळ्यात काय मोठी चूक चूक आहे. आहे. हीच सगळ्यात मोठी चूक आहे. स्वतःच्या चुका बघणं आणि स्वतःला ओळखणं पण. आता ते काय करतात, आता त्यांनी आज माझा पॉडकास्ट बघितला. मी जे केलंय ते करायला जातात. तसं करू नका. तुम्ही 10 टॉपरचे व्हिडिओ बघा. प्रत्येकामधून एक-एक पॉइंट घ्या, की माझं हिच्याशी हे जुळतं, मी हिच्याकडून हे घेते. याच्याशी हे जुळतं, मी हे घेते. कारण मी पण तसं भरपूर केलेलं आहे. आता इंजिनिअरिंगचे तर एवढे पॉडकास्ट म्हणजे आता तुम्ही चालू केले म्हणून हे लोकांपर्यंत पोहोचत आहे. याच्या आधी कोणीच नव्हतं ज्यावेळेस आम्ही बरोबर. प्रिपरेशन करत होतो त्यावेळेस. तर मग आपण दुसऱ्या टॉपर्सचे वगैरे घ्यावे पॉइंट्स आणि ते आपल्यानुसार मोल्ड करून मग अभ्यास करावा. म्हणजे कुणाला तर कॉपी करू नये, कोणीतरी आपल्या बाजूचं सकाळी उठत आहे म्हणून मी उठतेय असं करू नये. स्वतःला जे परफेक्ट आहे ना, ते करावं ज्याच्याने तुम्हाला टेन्शन नाही आहे, तुमचं नेचर पण त्याच्याशी कोइन्साईड करतं ना, अशा गोष्टी मला वाटते कराव्यात. ते अच्छा. जरा हे आता होतं. जर आता जर सिलेक्शन नसतं झालं तर पुढचा प्लॅन काय होता? मला पी-एच-डीमध्ये वगैरे इंटरेस्ट आहे. तर मी काय काय करत होते, मी 21 मध्ये पण गेट दिली. आमचं कसं असतं गेटचं 3 वर्ष असतात. तर 23ला माझा अटेम्प्ट तो संपला. म्हणजे माझा स्कोर तो संपला. मी 24ला परत दिली. तर माझं ते बॅकअप होतं, की हे नाही झालं ना, तर मी एम-टेक करेल आणि नंतर पी-एच-डी करेल आणि कुठेतरी टीचिंग वगैरे करेल. सो तो अच्छा. पण छान माझा बॅकअप होता. आता वडिलांचं स्वप्न पूर्ण झालं. हां. त्यांच्या रिएक्शन काय आहेत सध्या? ते सगळ्यांना सांगत फिरतात. मला सगळीकडे घेऊन जातात सोबत, बरं. की इकडे चल, तिकडे चल. कारण 2-3 वर्ष मी कुठंच नाही गेले. मग ते आता असतं, की चल तू आणि मग ते तिथं गेल्यानंतर त्यांना सांगायची इच्छा असते, की माझी मुलगी हे आहे, हे आहे. तर ते कुठल्याही पालकांचं, समाधान. हो. कुठल्याही आई-वडिलांचं स्वप्न जे पूर्ण होतं, जे स्वप्न पाहिलेलं असतं, ते जर पूर्ण ज्यावेळेस होतं, हं. अर्थात त्याच्यापेक्षा मोठा अभिमानाचा क्षण कुठलाच हो, नसतो. हो, तर हो. ह्या सगळ्या स्पर्धा याच्यात तुम्हाला इंटरव्ह्यू होता? काय, काय? इंटरव्ह्यू होता का एम-पी-एस-सीचा? इंटरव्ह्यू होता ना. हो. त्याची तयारी कशी केली? इंटरव्ह्यूची तयारी मी खूप केली. म्हणजे पहिल्यांदा जसं सगळेच करतात आपल्या गावाबाबतीत, शहराबाबतीत ते सगळं केलं. आता इंटरव्ह्यूचा थोडा ट्रेंड चेंज होतोय मला वाटत आहे सर. आधी ते छंद, हे हं. नॉन टेक्निकल गोष्टी जरा जास्त विचारायचे. बरोबर. पण आता आम्हाला प्युअरली प्रॅक्टिकल बेस ते विचारतायत. मी जे आता इंटरव्ह्यूचे पॅनल मेंबर्स आहेत, मेन मेंबर्स एम-पी-एस-सीचे, त्यांचा पण अभ्यास थोडाफार केला होता, की या पॅनल मेंबरचं आलं, तर मला कुठला सब्जेक्ट बोलायचा नाहीये, की ज्याचं त्यांचं प्रभुत्व त्या सब्जेक्टमध्ये आहे. मी जर तो सब्जेक्ट त्यांना दिला, तर मी बरोबर. राहणार नाही. सो इंटरव्ह्यू कुठे घेऊन जायचं हे तुमच्यावर आहे. हां. सो मी ते ठरवलं होतं, की हे पॅनल मेंबर आले, तर या सब्जेक्टचा अजिबात काही काढायचं नाही. दुसऱ्या सब्जेक्टवर तुम्ही घेऊन जावा. असं माझं थोडंसं ते एक स्ट्रॅटेजी होती इंटरव्ह्यूची आणि बाकीचा जनरल अभ्यास तर मी खूप केला होता. गावाबाबतीत, शहराबाबतीत, स्वतः बाबतीत, पॅरेंट्स बाबतीत. आता माझे मम्मी-पप्पा टीचर आहेत, तर न्यू एज्युकेशन पॉलिसी काय आहे? ओल्ड आणि न्यूमध्ये चेंज काय आहे? सो आणि एक जर क्वेशन त्यांचा पडला माझ्या ह्याच्यामध्ये एक आता टीचर आलं की न्यू एज्युकेशन पॉलिसी आली. तर मी 2-3 प्रश्न त्याच्या पुढचे कसे येतील याचा अभ्यास केला. 4-5 प्रश्नापर्यंत मी नाही गेले. मी नंतर त्यांना म्हणणार होते की मला येत नाही. सो 2-3 क्वेशन एक जर तुम्ही त्यांना टॉपिक दिला, तर थोडंसं डीप 2-3 क्वेशनपर्यंत जा. असं पण एकदम डीप जाऊन अभ्यास करू नका. थोडंफार करा अभ्यास. म्हणजे ओके. थोडंफार वरवरची नॉलेज घ्या. बरेच विद्यार्थी असे असतात, की जसं तुम्ही हं, गावाकडे राहून अभ्यास केला. हं, ज्यावेळेस आम्ही म्हणतो, की तुम्ही तुमच्या गावात पण राहून अभ्यास करू शकता. हं, त्यावेळेस विशेषतः मुलींचे ही उत्तरं असतात, की आम्हाला घरातली कामं असतात, हं. कोणाचे प्रोग्राम असतात हां, किंवा कुठं प्रोग्राम असेल तर जावंच लागतं. हां. घरामध्ये कोणी पाहुणे आलं तर ते आम्हालाच करावं लागतं. त्याच्यामुळे वेळ खूप जातो. हं. याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? तसं माझे पॅरेंट्स त्या बाबतीत खूप सपोर्टिव्ह होते. तसा मी विश्वास त्यांना दाखवून पण दिला होता. कारण गेटमध्ये चांगले रँक होतं, युनिव्हर्सिटीमध्ये चांगलं रँक होतं. तर पहिले थोडासा पॅरेंट्सला विश्वास दाखवून द्या. तुम्ही पण तुमची पण जबाबदारी आहे, की त्यांना थोडंसं दाखवा, की आय एम कॅपेबल. मग ते तसा विश्वास ठेवतील तुमच्यावर आणि मी सांगायचे सरळ-सरळ. ते मला विचारायचेच नाही. त्यांना कळालं होतं 1-2 वर्ष त्यांनी विचारलं. त्यांना नंतर कळालं होतं, ही येत नाही कुठे, सो विचारूच नका. सो मग ते प्रोग्रामला वगैरे कुठे जात नव्हतं? कुठेच नाही. ते माझ्यापर्यंत आणायचे पण नाही. स्वतः जायचे. मी म्हणायचे बाहेरून लॉक लावून जावा. जेणेकरून कोणी येऊन दार पण वाजवू नये, की ही घरात आहे. सो बाहेरून लॉक लावून जावा आणि असं होतं. सो नाही त्यांनी काय मला इंटरफेरन्स नाही दिला. त्यांनी क्या बात छान आहे! म्हणजे सपोर्ट केला. त्याग खूप महत्त्वाचा असतो. खूप जास्त. नक्कीच. हां. तुम्ही आता सांगितलं, की तुम्ही जॉब पण करत होतात. हां, म्हणजे इंजिनिअरिंग हां. सर्व्हिसेसमध्येच तुम्ही मला वाटतं क्लास 3 सरळ सेवेने मला क्लास 3 ची पोस्ट भेटली हे कधी होती. भेटली होती? ती माझी मेन्स झाल्यानंतर भेटली होती. ओके. सो माझा आणि अभ्यास झाला त्या होता. डिपार्टमेंटमध्ये आता तुम्ही वरच्या हां, पदावर जाताय. हां, हां. काय वाटतंय?
छान वाटत आहे. खूप छान एक्सपिरियन्स आलाय, की कुठले कामं कसे करून घ्यायचे, कुठले कामं कोण करू शकतं, कितीपर्यंत आपण समोरच्याला बोलू शकतो, कशी कामं करून घेऊ शकतो. हे आता मी ज्या वरच्यांसोबत काम करते त्यांच्याकडे बघून खूप शिकली आहे मी, की कसं एखाद्याकडून कुठलं काम कारण गव्हर्नमेंटमध्ये हेच आहे, कुणाकडून कुठलं काम करून घ्यावं. तर ते छान शिकले. अनुभव छान होता. खूप अच्छा. सब्जेक्ट्स गोष्टी काय कळाल्या. स्पर्धा परीक्षेतला प्रवास थांबला की आता परत सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करायची? नाही, नाही, नाही. थांबलाय. जी पोस्ट पाहिजे होती ती भेटली. आता आता हे पॅरेंट्ससाठी गेलं होतं. आता माझे वैयक्तिक थोडेसे गोल्स आहेत, तर मग मी आता ते करणार आहे. आता हे स्टेबल आहे क्या स्पर्धा बात है! परीक्षांचं. म्हणजे पालकांनी जे स्वप्न पाहिलं ते हां, तुम्ही पूर्ण केलं. हां, आता अर्थातच तुम्ही म्हणता तसं तुम्ही तुमच्या हां. स्वतःसाठी माझे जगणार पर्सनल हो. आहात. तर हे सिलेक्शन झाल्यावर काही सत्कार वगैरे झाले? खूप म्हणजे 1-2 महिने तर डेली सत्कार होत होते अच्छा. कंटिन्युअस. मग आता आपला आजचा पॉडकास्ट हं, किंवा हे सत्कार वगैरे जसं सुरुवातीला याच्यावरती तुम्ही बोललात, परत हं, थोडंसं वेगळ्या अँगलनी हं, हे सत्कार वगैरे किंवा आता अधिकारी झाले, क्लास 1 झाले, ते हं. ग्लॅमरस लाईफ जे दाखवलं जातं सोशल मीडियावरती, हे पाहून या क्षेत्रात आलं पाहिजेत का? नाही, ते पाहून नाही आलं पाहिजे. कारण ते पाहून तुम्हाला 2-3 वर्ष करण्याची ताकद नाही भेटणार. आई-वडिलांकडे पाहून किंवा तुमची घरची परिस्थिती पाहून यायला पाहिजे. हे सगळं 2-3 1-2 महिन्याचं असतं. त्यानंतर रिॲलिटी हिट करते. त्यानंतर ग्राउंडवर तुम्हाला काम करायचं असतं. सो हे पाहून तर नक्कीच नाही यायला पाहिजे. हं. सिव्हिल इंजिनिअरचं भविष्य काय? सर जसं कराल ज्या फील्डचं जसं तुम्ही द्याल तसं भविष्य आहे. तुम्ही दिलं चांगलं तर भविष्य नक्कीच खूप सगळ्याच फील्डचं चांगलं पण आहे. तुमचे सिव्हिल इंजिनिअर आणि मेकॅनिकल इंजिनिअर सगळे एम-पी-एससीकडे झालेत ना? हां, ते आहे. गर्ल्ससाठी ते छान आहे. बॉईजसाठी फील्ड जॉब वगैरे आहेत. पण गर्ल्ससाठी हे जे स्पर्धा परीक्षा वगैरे आहे, ते स्टेबल थोडंसं बसून जॉब आहे जसं बसलं पाहिजे असं. नक्कीच. आजच्या पॉडकास्टच्या हं, शेवटी हं, एकंदरीत ज्या मुली असतील किंवा मुलं हं, असतील, जनरल हं, स्पर्धा हं, परीक्षार्थी हं, हं, हं. यांचे बरेच डाउट्स असतात किंवा हां. त्यांच्या मनामध्ये शंका असतात. हं, क्लास लावलाच पाहिजेत का? हं, हं, अभ्यासाला पुण्यातच आलं पाहिजेत हं, का? हं, हं, किंवा यू-पी-एससीसाठी दिल्लीलाच गेलं पाहिजेत का? हं, हं, बुक्स कुठून अवेलेबल आहेत? हं, ऑनलाईन करायचे किंवा ऑफलाईन करायचं? हं, असे खूप डाउट्स असतात. हं. काय सांगाल शेवटी? मला वाटतं पहिलं तुम्ही स्वतःला ओळखा. तुम्ही ऑफलाईन जाऊन चांगलं करू शकता का? घरच्यांच्या नजरेत राहून चांगलं करू शकता? असं घरी राहिलं की आई-वडील समोर दिसतात. माहिती असतं काय तर जबाबदारी आहे, काय तर करत आहे. बाहेर राहिलं की तुम्हाला माहिती ते नसतात. आपल्याला पूर्ण जग दिसतं की हे करायचंय, ते करायचंय. तर जशी स्वतःची पर्सनॅलिटी आहे त्याच्यानुसार डिसिजन घ्यायला शिका. स्वतःला थोडंफार ओळखा आणि एक मेंटॉर लाईफमध्ये ठेवा, की ज्याच्याकडे आपण जो आपल्याला आरसा दाखवेल त्यांच्याकडे गेल्यानंतर. ते आपले आई-वडील असतील, आपले कुठले तर क्लासचे सर असतील किंवा कुठलातरी आपला फ्रेंड असेल, जो अधिकारी वगैरे झाला असेल. सो असा एक मेंटॉर ठेवा, जो तुम्हाला क्षणाक्षणाला रिॲलिटी दाखवून देईल किंवा तुम्ही कशासाठी आला हे दाखवून देईल. तर मला वाटतं ते करा. थोडंसं स्वतःला ओळखा फर्स्ट थिंग. तुम्ही कुठे चुकताय ते डेली बघा आणि एक कोणीतरी मेंटॉर ठेवा लाईफमध्ये, की ज्याच्याकडून तुम्ही प्रेरणा घ्याल हे नक्कीच. करण्यासाठी. हो, तुम्ही पुण्याला आला, परत घरी गेलात. हो. दोन्हीपैकी काय बेटर होतं? माझं तर घरी बेटर होतं कारण तो रिझल्ट बोलतच आहे, की घरी अभ्यास करणं माझ्यासाठी बेटर होतं. स्वतःच्या ह्याच्या काही-काही जण पुण्यात राहून पण केलेले आहेत. जे बेटर स्वतःसाठी राहील ते बेटर करायला. क्या बात है! हं, खरं तर घरी बसून डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा अभ्यास हं, करणं हे हं, एवढं सोपं नाहीये. हं, आणि एक मुलगी म्हणून ज्यावेळेस घरामध्ये बसून अभ्यास करतात, हं. ते तर आपल्या भारतीय किंवा महाराष्ट्रीय संस्कृतीमध्ये खूप अवघड आहे. हां, कारण आपण जसं डिस्कस केलं, की घरातली सगळी कामं हां. अजूनही मुलीला मुलीच थोडीशी असते हां, जबाबदारी. हं. मुलींकडेच जबाबदारी असते. असते. हो. आणि पाहुणे आले, चहा करण्यापासून ते हां. भांडी घासण्यापर्यंत सगळ्या हो, गोष्टी हो, हो, हो. मुलीच करत असतात. त्याच्यात तुमच्या आई-वडिलांचा खूप मोठा खूप, खूप, रोल खूप. आहे. त्यांचं हं, स्वप्न तुम्ही पूर्ण केलं. हं, आणि खरं तर ही जी काही इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचे हं, जी एक्झाम आहे, हं, ही पहिलीच एक्झाम होती तुमची हं. डिस्क्रिप्टिव्ह हो. पॅटर्नची. त्याच्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका होत्या आणि त्या शंकांचं निरसन देखील आजच्या पॉडकास्टमधून होईल अशी आशा आहे. कारण आता शेवटी विद्यार्थी काय घेतात हां. ते त्याच्यावरती डिपेंड करते. ही सोपी गोष्ट नाही. खरं तुमचा तो पहिलाच अटेम्प्ट आणि त्याच्यामध्ये तुम्ही पोस्ट काढली. तर मुलींमधून पहिल्या जनरल लिस्टमध्ये तुम्ही 5व्या क्रमांकाने तुमची निवड झालेली आहे आणि आज तुमचं स्वप्न पूर्ण झालं. तुम्ही वास्तव कट्ट्यावरती आलात आणि मनसोक्त गप्पा मारल्या त्याबद्दल आपलं मनःपूर्वक आभार आणि तुम्हाला पुनश्च एकदा शुभेच्छा. थँक यू सर.